अजूनही उन्हाळ्याचा तडाखा जाणवतोय। परिणामी कोल्हापूरच्या मार्केटमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे। साहजिकच भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत। गवारीचा दर 120 रुपये झालाय। घेवड्याच्या दरानं शतक गाठलंय। दोडका, ढबू, भेंडी यांचे दर 80 रुपयांवर गेलेत, तर टोमॅटोच्या दराची लाली कायम आहे। पालेभाज्यांच्या पेंडीचे दरही 25 ते 30 रुपये आहेत। एकीकडे शेतीच्या मशागतीची कामं वेगानं सुरू झाली आहेत। शेतकरी शिवारात राबताना दिसतोय। मशागतीच्या कामात अडकल्यानं भाजीपाला काढणीच्या कामाकडे शेतकऱ्यांचं काही अंशी दुर्लक्ष झालंय। अजूनही चांगलाच उकाडा आहे। परिणामी बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली आहे। त्यामुळे भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत। गवारीचा दर प्रति किलो 100 ते 120 रुपयांवर पोहोचलाय। घेवड्यानं 100 गाठली आहे। दोडका, ढबू, भेंडी, हिरवी मिरची यांचे दर 70 ते 80 रुपयांवर आहेत। वांगी प्रति किलो 60 रुपये असून गाजर आणि काकडी यांचे दरही 60 ते 70 रुपयांवर आहेत। 1 किलो टोमॅटोसाठी सध्या 40 रुपये मोजावे लागतात। कारलं, हिरवी मिरची यांचे दरही चढे आहेत। कोबीच्या एका नगासाठी 20 रुपये, फ्लॉवरचा गड्डा 30 रुपयाला मिळतोय। मेथी पेंडी 25 रुपये, पोकळा, कांदापात, पालक, कोथिंबीरच्या पेंडीसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात। कांदा 15 ते 22 रुपये तर बटाटा दर प्रति किलो 25 ते 30 रुपये आहे। पाऊस सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर कमी होतील असा अंदाज आहे।